श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. मामकाहा आणि पांडवाहा या दोन शब्दातून भगवान श्री वेदव्यासांनी धृतराष्ट्राने आपल्या मनामध्ये आयुष्यभर जपून ठेवलेली वृत्ती दाखवून दिली आहे. महाभारत युद्धाचं खरं बीज हे धृतराष्ट्राच्याच मनात होतं, हे यावरून लक्षात येतं. आपण मोठा भाऊ असून सुद्धा, या घराण्याचा मोठा वारस असून सुद्धा, केवळ आपण शरीराने अंध असल्याने आपल्याला कधीच राजा होता येणार नाही. आणि आपण राजा न झाल्यामुळे आपल्या पुत्रांनाही तो अधिकार पुढे वारसा हक्काने मिळणार नाही, हे धृतराष्ट्राचं खरं दुःख होतं आणि हीच त्याची खंत होती. आपलाच मुलगा दुर्योधन राजा व्हावा ही त्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. आणि यातूनच त्याचा पांडवांविषयी असणारा द्वेष मत्सर आणि मनामध्ये असणारी भेदभाव दर्शवणारी वृत्ती या दोन शब्दातून व्यक्त होते. आपल्याच दुर्योधन आणि इतर पुत्रांनी पांडवांवर वेळोवेळी केलेले अन्याय, भीमावर केलेला विषप्रयोग, लाक्षागृहामध्ये यांना सर्वांना डांबून जाळून टाकण्याचा केलेला प्रयत्न, कपट नीतीने द्यूत खेळायला लावून शकुनीच्या हस्ते चुकीचे फासे टाकून त्यांना खेळामध्ये पराभव प्राप्त करून देऊन त्यांचं सर्व राज्य हरण करून, एवढंच काय, पतिव्रता असणाऱ्या द्रौपदीचा छळ करून तिला भर सभेमध्ये विवस्त्र करण्यापर्यंत या सर्व लोकांचे छळ. आणि हे सर्व आपल्या समोर घडत असून सुद्धा आपल्या पुत्रांच्या या कृत्यावर, क्रूर कर्मांवर जाणून बुजून त्याने मुद्दाम पांघरून घातलं होतं. आणि कौरव आणि पांडवांमध्ये द्वेष, मत्सर, वैरभाव वाढवण्यासाठी खत पाणी घातलं होतं. आणि अप्रत्यक्षपणे दुर्योधनाला प्रत्येक प्रसंगामध्ये मदत केलेली होती. कारण एकच, त्याची आपल्या मुलाबद्दल असणारी विशेष ममता आणि माझ्याच पुत्राला राज्य मिळावं, तोच राजा व्हावा, तोच मोठा व्हावा, तोच अधिकारी व्हावा, ही त्याची अनेक वर्षांपासूनची मनातली सुप्त इच्छा, हीच महत्त्वाकांक्षा या वृत्तीतून दिसून येते. अशा प्रकारे कौरवांचा हा जो पक्ष होता, ही जी बाजू होती, ती अन्यायाची होती, अधर्माची होती, दुष्ट प्रवृत्तीची होती आणि नीतिमूल्यांची घसरण झालेली बाजू होती. आणि म्हणून धर्म विरुद्ध अधर्म अशी ही लढाई होती, न्याय विरुद्ध अन्याय अशी ही लढाई होती, पाप विरुद्ध पुण्य अशी ही लढाई होती, आणि नैतिकता विरुद्ध अनैतिकता असं हे युद्ध होतं. पांडवांचा पक्ष किंवा पांडवांची बाजू ही धर्माची, न्यायाची आणि नीतिमत्तेची होती. त्यांनी कुणावरही कधीही अन्याय केला नाही,
किंवा कुणाचं वाट्याचं असणारं हिसकावून बळजबरीने ताकदीने खेचूनही घेतलं नाही. पांडू हा शब्दच, पांडू म्हणजे पांढरा, स्वच्छ, निर्मळ, शुद्ध, पवित्र. नावाप्रमाणेच पांडव हे स्वच्छ मनाचे होते, पवित्र मनाचे होते, निर्मळ आणि शुद्ध मनाचे होते. त्यांच्यामध्ये सत्वगुण हा प्रधान गुण होता. श्रद्धा, भक्ती, सेवा, त्याग, सदाचार, सद्विचार, धर्मपरायणता इत्यादी शम दमादी गुण संपन्न असे, दैवी गुण संपन्न असे पांडव होते. कौरवांनी आपल्यावर नाना प्रकारे अन्याय करून सुद्धा, अनन्वित छळ करून सुद्धा त्यांनी कधीही अधर्माचं पालन केलं नाही, अन्यायाचं पालन केलं नाही, अनितीचं पालन केलं नाही, तर अत्यंत शुद्ध सात्विक कर्मच ते करत राहिले. धर्म हेच त्यांचं जीवन होतं आणि धर्म हेच त्यांचं आचरण होतं. ते धर्मासाठीच जगले आणि आता धर्मासाठीच प्राण द्यायला सुद्धा ते तयार झाले. धर्माची प्रतिष्ठापना हे त्यांचं ध्येय होतं, ही त्यांची इच्छा होती, ही त्यांची निष्ठा होती आणि हीच त्यांची आंतरप्रेरणा होती. आता धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हणजे काय याबद्दल आपण थोडंसं चिंतन करूया. ज्या क्षेत्रामध्ये धर्म हाच प्रधान असतो आणि धर्माचं पालन करणारे सारेजण असतात, त्या क्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हणतात. एखाद्या स्थानी गेल्यानंतर मनुष्यामध्ये असणाऱ्या धार्मिक प्रवृत्ती, पुण्याचरण करणाऱ्या वृत्ती आणि सदाचाराला प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्ती जिथे वाढल्या जातात आणि ज्यामुळे मनुष्याच्या हातून धर्माचं, न्यायाचं आणि सदाचाराचं, पुण्याचं आचरण केलं जातं, त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. हा त्या स्थानाचा महिमा असतो. ज्या ठिकाणी धर्माला, न्यायाला, सदाचाराला, नीतिमत्तेला प्राधान्य दिलं जातं, त्या ठिकाणाला धर्मक्षेत्र असं म्हणतात आणि म्हणून ते पवित्र ठिकाण असतं. कुरुक्षेत्राची ही भूमी योग्य तो न्याय देणारी असल्यामुळे, धर्माला प्राधान्य देणारी असल्यामुळे, नीतिमत्ता, पुण्यकर्म, सदाचार यांना प्राधान्य देणारी असल्यामुळे कुरुक्षेत्रालाच धर्मक्षेत्र असं म्हटलं आहे. संस्कृतमध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे, धर्मो रक्षति रक्षितः. म्हणजे जो माणूस धर्माचं रक्षण करतो, धर्माचं पालन करतो, धर्माचरण करतो, त्याचं धर्मसुद्धा रक्षण करतो. या न्यायाप्रमाणे या धर्मक्षेत्रावर धर्माचरण करणाऱ्या पांडवांचं रक्षण करण्याचं कार्य ही युद्धभूमीच करते आहे. त्यामुळे धार्मिक प्रवृत्तीच्या माणसांना अधर्मापासून, पापाचरणापासून परावृत्त करणे, अधर्मामुळे होणाऱ्या अधःपतनापासून रक्षण करणं आणि सदाचार आचरण करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, मनामध्ये संयम, विवेक निर्माण करणं, या सर्व गोष्टी
या धर्मक्षेत्राच्या प्रभावामुळे, त्या क्षेत्राच्या महात्म्यामुळे आपोआप घडून येतात. आणि म्हणून आचार, विचार आणि उच्चार या तीनही गोष्टी जिथे उदात्त होतात, भव्य दिव्य होतात, पवित्र होतात, पुण्यकारक होतात, अशा ठिकाणाला धर्मक्षेत्र असं म्हणतात. कौरव आणि पांडव या दोघांच्याही कुळाला कुरुकुल म्हणून ओळखलं जातं. कारण या कुळातला पहिला राजा म्हणून कुरु नावाचा होता आणि त्याने अनेक वर्षपर्यंत या स्थानी घोर तपश्चर्या केलेली होती. शिवाय या कुरुकुलातल्या अनेक राजवाड्यांनी अनेक प्रकार इथे तपश्चर्या करून साधन केलेलं असल्यामुळे कुरुक्षेत्र हे खऱ्या अर्थाने पुण्यभूमी, पुण्यक्षेत्र झालेलं होतं. आणि म्हणूनही कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र किंवा पुण्यक्षेत्र असं मानलं जातं. आणि जर आपण आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर न्याय हा नेहमी धर्माच्या बाजूनेच दिला जातो, नीतिमत्तेच्या बाजूनेच दिला जातो आणि सदाचरण करणाऱ्यांच्या बाजूनेच दिला जातो. आणि म्हणून गीतेमध्ये सुरुवातीलाच धर्माने वागणारे, नीतिमत्तेने वागणारे, सदाचाराने वागणारे असे जे पांडव आहेत त्यांचा विजय निश्चित होणार किंवा त्यांनाच योग्य न्याय मिळणार किंवा ही भूमीसुद्धा त्यांच्याच बाजूने आपला कौल देणार, हे भगवद्गीता इथे या पहिल्या श्लोकातूनच सूचित करते आहे. आता थोडासा आपण आध्यात्मिक अर्थसुद्धा पाहूया. आपल्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो आणि तो या शरीराला जाणणारा असतो. आणि म्हणून शरीराला जर आपण क्षेत्र मानलं तर आत्म्याला क्षेत्र जाणणारा म्हणून क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणून शरीर हे क्षेत्र आहे आणि शरीरामध्ये असणारा आत्मा हा क्षेत्र जाणणारा क्षेत्रज्ञ आहे. या आत्म्याच्या साहाय्याने आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, पंचप्राण, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि आपलं संपूर्ण शरीर हे आत्म्याच्या आश्रयाने राहतात. आपलं शरीर जे काही कर्म करतं, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, या आत्म्याच्या सहाय्यानेच करतं. आत्मा आहे म्हणूनच आपण हालचाल करतो. आत्मा आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत आणि आत्मा आहे म्हणूनच आपल्या शरीराला अर्थ आहे. अन्यथा शरीराचं शव व्हायला, प्रेत व्हायला काहीच वेळ लागत नाही. आणि तसंही बघायला गेलं तर आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं असल्यामुळे ते पार्थिव शरीर आहे. पार्थिव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जीव नाही, निर्जीव, किंवा ज्याला जड असं म्हणतो आपण, अचेतन, जड असं शरीर आहे. मग असं अचेतन, जड असणारं पार्थिव शरीर जे काही हालतंय, बोलतंय, चालतंय, पाहतंय, खातंय, पितंय, झोपतंय, उठतंय, हे सगळं का घडतं? तर या आत्म्याच्या साहाय्यामुळे, आत्म्याच्या आश्रयाने
आत्म्याच्या शक्तीने, आत्म्याच्या इच्छेने, आत्म्याच्या प्रभावाने ह्या साऱ्या गोष्टी घडून येतात. म्हणून शरीर हेच कर्म करणारं ठिकाण, म्हणून याला कुरुक्षेत्र असंही म्हणता येतं. जिथे कुरु म्हणजे केलं जातं कर्म, ते क्षेत्र, ज्या ठिकाणी कर्म केलं जातं असं कुरुक्षेत्र, आणि म्हणूनच कर्मक्षेत्र असं म्हटलं जातं. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. आपलं शरीर हे कर्म करण्याचं स्थान असल्यामुळे किंवा कर्म करण्याची भूमी असल्यामुळे या कर्माचं फळसुद्धा भोगण्याचं स्थान शरीरच आहे. आणि म्हणूनच आपल्या शरीराला सुख किंवा दुःख या आपल्याच कर्माच्या फळाची भोगण्याची पाळी येते. शरीराद्वारे पाप पुण्यात्मक कर्म करून हा मनुष्य आपल्याच कर्मरूपी बीजांची पेरणी करतो आणि कालांतराने त्याचंच फळ अनुभवतो. आणि म्हणून शरीर हीच कर्मभूमी, म्हणून शरीर हेच कुरुक्षेत्र असं मानलं जातं. गोपाल कृष्ण भगवान की जय.